पहिल्या फेजच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मतदानाचं जे प्रमाण कमी होते आहे त्याची कारणं आम्हाला लक्षात आली की जी आपली मतदान केंद्र आहे त्या केंद्राच्या समोर ग्रीन सेट वगैरे या पद्धतीचं उन्हेपासून वाचण्यासाठी काही व्यवस्था निवडणूक आयोगाने केली असती तर अजून हे प्रमाण वाढलं असतं. पण ते काही व्यवस्था केली नाही. त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या मतदानाचा खोल आम्हाला लक्षात येताच आम्ही तातडीनं निवडणूक आयोगाला ते पत्र दिलं. त्यांना सांगितलं की आता होणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये या देशामध्ये या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण कराव्यात. त्याचे कारण मतदातांना या उन्हेपासून त्याचा बचावही झाला पाहिजे आणि मतदानाचं पर्सेंटेज आपलं वाढलं पाहिजे. पण त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली नाही असं लक्षात येतं आहे. आजही आपण पाहतो की आज महाराष्ट्रातल्या 5व्या टप्प्यातल्या निवडणुका आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका आपण होताना पाहतो आहे. अजूनही आपण 14-15% आहोत. यामुळे हा जो इतकी कडक ऊन आहे, आत्ता 46 डिग्री टेम्परेचर आम्ही जिथं आहे तिथं आहे. त्यामुळे अशा या परिस्थितीत या उन्हामध्ये लोकांनी मतदानाला जावं आणि त्या उन्हापासून त्यांना काही त्रास व्हावा असं होता कामा नये होतं पाहिजे. पहिल्या फेजच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मतदानाचं जे प्रमाण कमी होते आहे त्याची कारणं आम्हाला लक्षात आली की जी आपली मतदान केंद्र आहे त्या केंद्राच्या समोर ग्रीन सेट वगैरे या पद्धतीचं उन्हेपासून वाचण्यासाठी काही व्यवस्था निवडणूक आयोगाने केली असती तर अजून हे प्रमाण वाढलं असतं. पण ते काही व्यवस्था केली नाही. त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या मतदानाचा खोल आम्हाला लक्षात येताच आम्ही तातडीनं निवडणूक आयोगाला ते पत्र दिलं. त्यांना सांगितलं की आता होणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये या देशामध्ये या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण कराव्यात. त्याचे कारण मतदातांना या उन्हेपासून त्याचा बचावही झाला पाहिजे आणि मतदानाचं पर्सेंटेज आपलं वाढलं पाहिजे. पण त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली नाही असं लक्षात येतं आहे. आजही आपण पाहतो की आज महाराष्ट्रातल्या 5व्या टप्प्यातल्या निवडणुका आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका आपण होताना पाहतो आहे. अजूनही आपण 14-15% आहोत. यामुळे हा जो इतकी कडक ऊन आहे, आत्ता 46 डिग्री टेम्परेचर आम्ही जिथं आहे तिथं आहे. त्यामुळे अशा या परिस्थितीत या उन्हामध्ये लोकांनी मतदानाला जावं आणि त्या उन्हापासून त्यांना काही त्रास व्हावा असं होता कामा नये होतं पाहिजे. पण निवडणूक आयोगाच्या या चुकीमुळे मतदानाचं प्रमाण कमी होते असं आम्हाला वाटतं. पत्रव्यवहार केला होता का किंवा काही सूचना दर्शविल्या होत्या का त्यांना? पहिल्या फेजच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की मतदानाचं जे प्रमाण कमी होते आहे त्याची कारणं आम्हाला लक्षात आली की जी आपली मतदान केंद्र आहे त्या केंद्राच्या समोर ग्रीन सेट वगैरे या पद्धतीचं उन्हेपासून वाचण्यासाठी काही व्यवस्था निवडणूक आयोगाने केली असती तर अजून हे प्रमाण वाढलं असतं. पण ते काही व्यवस्था केली नाही. त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या मतदानाचा खोल आम्हाला लक्षात येताच आम्ही तातडीनं निवडणूक आयोगाला ते पत्र दिलं. त्यांना सांगितलं की आता होणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये या देशामध्ये या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण कराव्यात. त्याचे कारण मतदातांना या उन्हेपासून त्याचा बचावही झाला पाहिजे आणि मतदानाचं पर्सेंटेज आपलं वाढलं पाहिजे. पण त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली नाही असं लक्षात येतं आहे. आजही आपण पाहतो की आज महाराष्ट्रातल्या 5व्या टप्प्यातल्या निवडणुका आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका आपण होताना पाहतो आहे. अजूनही आपण 14-15% आहोत. यामुळे हा जो इतकी कडक ऊन आहे, आत्ता 46 डिग्री टेम्परेचर आम्ही जिथं आहे तिथं आहे. त्यामुळे अशा या परिस्थितीत या उन्हामध्ये लोकांनी मतदानाला जावं आणि त्या उन्हापासून त्यांना काही त्रास व्हावा असं होता कामा नये होतं पाहिजे. पण निवडणूक आयोगाच्या या चुकीमुळे मतदानाचं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.